नमस्कार. काल गणरायाच्या आशीर्वादाने कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, कुलदैवत श्री भैरवनाथ आणि संतश्रेष्ठ गुरुबा काकांच्या कृपेने आशीर्वादाने चिरंजीव मल्हार आणि चिरंजीव डॉक्टर साक्षी यांचा विवाह अतिशय मंगलमय वातावरणामध्ये संपन्न झाला. जे पाहुणे आवर्जून आले होते त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला कल्पना आहे की मी आपल्या सर्वांना विनंती केली होती की हा समारंभ जो आहे तो थोडा मर्यादित स्वरूपात आपण करतोय, कारण अतिवृष्टीमुळे आपल्या जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालंय. अनेक कुटुंब अडचणीमध्ये आहेत. त्यामुळे आपण विचार केला आणि ठरवलं होतं की हा विवाह सोहळा थोड्या मर्यादित स्वरूपात घ्यायचा. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा तर नेहमी आहेतच, आणि काल ही निश्चित या नवदाम्पत्याला आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळाल्यात त्याबद्दल परत एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो. परिस्थिती थोडी सुधारल्यानंतर आपण शुभाशीर्वादाचा मोठा कार्यक्रम घेणार आहोत, स्नेहभोजन ठेवणार आहोत, आणि त्याला स्वाभाविकच आहे की आपण सर्व आमंत्रित आहात. आजच आपल्या सर्वांना त्याचं निमंत्रण देतो. आपण या सर्व प्रक्रियेमध्ये जे सहकार्य केलं त्याबद्दल खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. हा कौटुंबिक कार्यक्रम अशा स्वरूपातच घेतला होता, परंतु डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचं कुटुंब हे खूप व्यापक आणि मोठं आहे. त्या अनुषंगाने आपण फेब्रुवारीमध्ये हे स्नेह भोजनाचा कार्यक्रम घेणार आहोत, आणि ठरल्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये आपण सामुदायिक विवाह सोहळा घेणार आहोत. त्याच्या बरोबरीने मग धाराशिवला जो सोहळा होईल तिथे मग मल्हार आणि साक्षी यांचा रिसेप्शनचा कार्यक्रम आपण ठेवू. आणि परत एकदा आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आभार. आपले शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा ज्या आपण दिल्या त्याबद्दल देखील अंतःकरणापासून आपल्या सर्वांचे मी खूप आभार मानतो. धन्यवाद.